जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी छान अशी मस्त अशी दुधीची भाजी माझ्या मुलांना टिफिनसाठी बनवलेली आहे. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी ते दुधी घेतलेलं आहे, कोथिंबीर, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, कांदा आणि मिरची मी ते घेतलेली आहे. दुधी छान असं आपल्याला साल वगैरे काढून घ्यायचं आहे दुधीचं आणि छान असं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला दुधी असं किसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. झटपट होणारी भाजी आहे आणि मेन म्हणजे कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे आणि चवीला खूप अशी छान भाजी लागते. तर छान असा दुधी आपल्याला किसून घ्यायचा आहे. भाजी शिजायला देखील फारसा असा वेळ लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे. त्यामुळे तुम्ही झटपट अशी दुधीची भाजी बनवून मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. तर इथे मी अर्धा दुधी वापरलेला आहे. तर पाहू शकता छान असं किसून तर आपला झालेला आहे दुधी. पाहू शकता एवढा असा किस निघालेला आहे दुधीचा. तर इकडे आपला पॅन देखील छान असा गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये किंचित असं राई टाकून घेतलेलं आहे. राई देखील छान अशी तडतडून गेलेली आहे. तर आता याच्यामध्ये किंचितसे असे आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. तर कांदा देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे मी आणि कढीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे मी. हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे. कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, परतत राहायचं आहे आपल्याला हे सगळं मिश्रण. जेवढा तुम्ही छान असा फ्रेश असा कढीपत्ता भाजीसाठी वापराल तेवढा असे फोडणीला खूप असा छान असा सुंदर असा सुवास असा दरवळत राहतो. तर परतून तर छान असं झालेला आहे. कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे आपला. तर आत्ता याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेतलेले आहे मी. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता दुधीचं किस टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर 1 बाउल भरून असं दुधीचं किस निघालेलं आहे, अर्धा दुधीचं. तर हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान असा मिक्स करून झालेला आहे. तर आता थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून भाजीला छान असं आपल्या तेल सुटेल. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा भाजी आपली मिक्स करून घेऊया. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार इथे मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी आपण छान असा किसून घेतलेला आहे, त्यामुळे भाजी आपली लवकर अशी शिजून जाणार आहे.
तर थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे पुन्हा एकदा. भाजी तर छान अशी मिक्स करून झालेली आहे आपली आणि आता पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळाने पाहूया, भाजीला खूप असा छान असा कलर देखील आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर मिक्स करून घेऊया भाजी. भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. तर इथे 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. शेंगदाण्याचे कूट टाकल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव लागते, खूप टेस्टी अशी भाजी लागते खायला. तर आता वरून कोथिंबीर देखील आपण छान अशी टाकून घेऊया. भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर तुम्ही ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. खूप अशी छान अशी टेस्ट लागते भाजीला. चवीला तर खूप अशी भन्नाट अशी लागते भाजी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.